नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. डिसेंबर एंडचे आपण रिझल्ट्स बघतोय. त्याच्या स्टॉकवरचा इम्पॅक्ट काय आहे त्याच्याबद्दल आपला व्हिडिओ सिरीज चालू आहे. LIC हाऊसिंग फायनान्स, ओके, ह्याचे रिझल्ट्स थोडे कमी आलेत गेल्या डिसेंबरपेक्षा. 40 कोटी कमी आलेत. पण ओव्हरऑल 9 महिन्याचे प्रॉफिट सेम टू सेम आहेत. ओके, 9 महिन्याचे प्रॉफिट 5170 कोटी आहेत या या डिसेंबर एंडला. गेल्या डिसेंबर एंडला 5100 म्हणजे 5100 कोटी रुपये होते. ओके, EPS 74 आहे, गेल्या 74.7 गेल्या 9 महिन्याचा 74 होता. आणि हा व्हॅल्यू स्टॉक आहे. P/E ची फक्त 5 आहे. ओके, 500 रुपयाला अवेलेबल असतो किंवा 520ला वगैरे अवेलेबल असेल. एक्झॅक्टली प्राईस तुम्ही शोधून काढा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. ओके, तुम्हाला नक्कीच हा शेअर 20-30% एका वर्षामध्ये रिटर्न देऊ शकतो. LIC हाऊसिंग फायनान्स. अजून किती सेफ शेअर तुम्हाला मी सांगू. न्यू इंडिया इन्शुरन्स 143 रुपयाला आहे. याचे पण शेअर्स प्रॉफिटेबिलिटी या क्वार्टरमध्ये कमी आले, त्याच्यामुळे हा शेअर पडला असेल. मे बी ओव्हरऑल 9 महिन्याचे याचे लॉसेस दिसतात आहेत, त्यामुळे हा क्वार्टर कमी आला असेल. तर अंडर रायटिंग ह्याचे प्रॉफिट्स लॉसेसमध्ये आहेत, म्हणजे प्रॉफिट्स नाहीच आहेत, लॉसेसमध्ये आहेत. 7000 कोटी लॉस आहे. गेल्या 9 महिन्यामध्ये 5000 कोटी लॉस होता अंडर रायटिंग. पण इन्व्हेस्टमेंट इन्कममुळे हा शेअरचा प्रॉफिट ओव्हरऑल दिसतो आहे तो 366 करोड आला आहे या क्वार्टरमध्ये. एका क्वार्टरमध्ये डिसेंबरमध्ये, गेल्या डिसेंबरमध्ये 353 कोटी होता. त्यामुळे 9 महिन्याचं बघितलं तर 825 कोटी प्रॉफिट दाखवत आहेत वर्सेस 641 करोड प्रॉफिट लास्ट 9 मंथ्स. ओके, त्याच्यामुळे हा शेअर 140ला वगैरे असेल तर घ्यायला अजिबात हरकत नाही. 200पर्यंत जाईल 1-2 वर्षामध्ये. 140 ते 200 म्हणजे तुम्ही 70 रुपये वाढतो. तुला 50% जर तुम्हाला 2 वर्षात मिळत असतील, 25% पर इयर, अजून काय पाहिजे तुम्हाला. स्टॉक मार्केटबद्दल अजून किती गुणगान म्हणजे लोकांनी गायला पाहिजे की तुम्ही त्याच्याकडे याल. आणि तुम्ही जर लॉसमध्ये असाल तर अजिबात घाबरायचं नाही. ओके, जो घाबरला तो संपला. त्याच्यामुळे घाबरायचं अजिबात नाही आहे. यू हॅव टू डेअर द मार्केट. आणि डेफिनेटली तुम्हाला एका वर्षामध्ये, अजून एका वर्षामध्ये, जर गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं एका वर्षामध्ये प्रॉफिट तुम्हाला मिळणारच मिळणार. तर आता पुढच्या 4-5 महिन्यात डील झालं ना, आता अजून काय पाहिजे तुम्हाला. डील झाल्यानंतर मार्केट इज ऑलवेज फॉरवर्ड लुकिंग. त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुमचं सगळं जे फोलिओ आहेत ते ग्रीनमध्ये येणार पुढच्या 2-4-5 महिन्यामध्ये, किंवा मॅक्सिमम 8 महिने 6 महिने. अगदीच तुम्ही डच्चर शेअर घेतला असेल तर ठीक आहे, यू विल हॅव टू सेल अँड बुक द लॉसेस. आणि तुमचा जो आता लाँग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा टॅक्स भरायचा आहे तो कमी करा. त्यामुळे असे शेअर्स तुमच्याकडे कोणी सांगून, तुम्ही कोणी सांगितले म्हणून घेतले आणि ते पडलेले असतील तर तुम्ही त्याचा लॉस बुक करू शकता. आणि जर चांगला शेअर असेल तर तुम्ही परत तोच शेअर घेऊ शकता. मग आता तुम्ही कॅश फ्लो तुमचा मॅनेज करू शकता बेटर वे. मग 2-3 लाख रुपये तुम्ही जर आता काय म्हणणार टॅक्स देणार किंवा 10 लाख रुपये टॅक्स देणार, त्याच्याऐवजी 7 लाख टॅक्स द्या किंवा 5 लाख टॅक्स द्या ना. लॉस बुक करून टाका आत्ताच. मे बी ब्रोकरेज जाईल तुमचं, पण यू हॅव टू पे लेस टॅक्स बाय मे बी 3 to 5 lakhs. ओके, आणि त्याच पैशाचे तुम्ही एप्रिलमध्ये शेअर्स घेऊ शकता. ओके, आणि देन अगेन टायमिंग विल स्टार्ट फॉर लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन.